आपले बाबा उपाख्य पूज्य श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांची आज 19वी पुण्यतिथी. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा 2006, 24 ऑगस्ट 2006 भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या पहाटे या गोदाकाठच्या तपस्व्याने पवित्र अशा श्री चतुर्वेदेश्वर धाम श्री क्षेत्र सावरगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना इथून अनंताकडे प्रवास सुरू. पूज्य बाबा यापुढे मी असा जेव्हा उल्लेख करेन तेव्हा आज आणि उद्या त्या दोनही प्रवचनांमध्ये पूज्य बाबा म्हणजे महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे असं आपण लक्षात घ्या. सज्जनो, पुन्हा पुन्हा तीच ओवी मला आठवते आणि तीच योग्य आहे की धर्मस्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वरी अवतार, मागे जाहले पुढे होणार देणे ईश्वराचे. कालपर्यंत पूज्य स्वामी वरदानंद भारतींच्या चरित्र गायनासाठी आपण याच ओवीचा आधार घेतला. अगदी तोच आधार पूज्य बाबांच्या चरित्राच्या बाबतीमध्ये घ्यायला हरकत नाही किंवा तोच योग्य होईल. परमात्म्याला खरोखर 5000 साधारण 127 वर्ष होत आहेत कलियुगाला प्रारंभ होऊन, आणि कलियुगाच्या प्रारंभ व्हायच्या अगदी शेवटच्या टप्प्यात भगवान गोपाल कृष्णाने देह ठेवला. आपल्या सगळ्यांना माहिती, नाथ भागवताचा आपला विषय सुरू. आणि भगवंत तेव्हाच म्हणाले कुरुक्षेत्रावर की यदा यदा ही धर्मस्य, म्हणजे धर्माला ग्लानी येतच असते. याचं कारण आहे. याचं कारण असं आहे की सतत परिवर्तन होत राहणं हा सृष्टीचा एक महत्वाचा नियम. त्यामुळे त्याच्यातून कोणीही सुटत नाही. अगदी धर्म जरी धरला तरी त्याच्यामध्ये सुद्धा सारखं परिवर्तन होत असतं, आणि हे परिवर्तन होत असताना त्याला ग्लानी पण येते, तो शिथिल पडतो. आणि त्या वेळेला भगवंताला काही वेगवेगळी रूप घेऊन यावं. पूज्य बाबांचं अवतरण सुद्धा, म्हणजे बाबांना तर मी आता अगदी थोड्याच त्यांना प्राप्त झालेल्या पदव्या आपल्याला सांगितलं की महामहोपाध्याय, विद्यानिधी, प्रातस्मरणीय, ब्रह्मर्षी असे बाबा खरोखरच एक महान विभूतिमत्व आपल्या मराठवाड्यात आपल्याला पाहायला मिळालं. या गोदाकाठला ते अवतरलं. या गोदाकाठावर त्याची कर्मभूमी राहिली शेवटपर्यंत. म्हणजे कालचाच रेफरन्स पुन्हा की दास गडू म्हणे वस्ती राहे गोदेच्या काठी, त्या पवित्र गोदावरीच्या काठावर पुन्हा हा महात्मा, एक वेगळा महात्मा आपल्याला पाहायला मिळतो. बाबांचं जीवनचरित्र एका भागामध्ये, आजच्या एका तासामध्ये, सव्वा तासामध्ये होणं शक्य नाही. म्हणून आज आणि उद्या म्हणजे सोमवारी आपण दुसरा भाग घेऊ. उद्या कीर्तन आपल्याकडे ठेवलेलं आहे. म्हणून सज्जनो, धर्माची ग्लानी किती प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची असते. यातला काल एक भाग एका चरित्रामध्ये एका संताचं कार्य आपण पाहिलं, आणि लगेचच आज आपण दुसऱ्या संताचं चरित्र पाहावं पूज्य बाबांचं. तेव्हा त्यावेळेस परमेश्वराला किती वेगवेगळ्या ठिकाणी अगदी सूक्ष्मतेने कार्य करावं लागतं की राष्ट्राला ग्लानी येते. राष्ट्राला ग्लानी येण्याचं कारण काय असेल तर धर्माला ग्लानी येते. धर्माला ग्लानी येते म्हणजे नेमकं काय होतं, कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे ती येत असते. तर संपूर्ण आपल्या राष्ट्राचा
आपल्या सनातन धर्माचा जर काही आधार असेल तर ते आहे वेद वाङ्मय. वेद, शास्त्र, उपनिषद, संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृती हे सगळं त्याचा मूलाधार आहे असं म्हणतात. आणि साधारण 8व्या-9व्या शतकापासून जर आपण इतिहासाचा विचार केला तर या सनातन धर्मावर एक एक चक्र परचक्र येऊन या धर्माला ग्लानी येण्याचं काम 8व्या-9व्या शतकापासून सुरू होतं. पण 20व्या शतकामध्ये सगळ्यात मोठं जर काही होत असेल म्हणजे 18व्या-19व्या शतकामध्ये आणि त्याचा परिणाम 20व्या शतकात दिसायला सुरू झाले ते क्षेत्र होतं वेदांचं. वेद, शास्त्र, उपनिषद, संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृती अगदी आता संपतेच की काय असा मोठा काळ, विचित्र काळ धर्माच्या वेदांच्या दृष्टीने झाला. म्हणजे सामवेद आणि अथर्ववेद यामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 का 4च प्रत्येकी, अथर्ववेदामध्ये 2 आणि सामवेदामध्ये 1 का 2च शेवटचे पंडित राहिलेले होते. यजुर्वेदामध्ये आणि ऋग्वेदामध्ये थोडेफार होते, पण त्याही वेदांना, शास्त्रांना ग्लानी येते. त्याची कारण आपण जर पाहिली 70-80 वर्षात, 100 वर्षातली आपल्या लक्षात येईल. समाजवाद, लेफ्टिस्ट, नास्तिकवाद, वेगवेगळे मार्क्सवाद हे सगळे भारतीय संस्कृतीवर ब्रिटिश, यवन आणि यांनी बिघडवलेली मानसिकता संपूर्ण धर्म संस्कृतीवर, वेद संस्कृतीवर वार करून ती संपवण्याची परिस्थिती या 20व्या शतकामध्ये झाली. आणि अशा काळामध्ये सज्जन हो, पुनश्च मी असं म्हणेल की खरोखरच आपण भाग्यवान आहोत की आपण संतांच्या भूमीमध्ये आहोत आणि त्यातही गोदा काठ असलेल्या नांदेडमध्ये. नांदेडपासून काही किलोमीटरवर असलेल्या कळमनुरीला अगदी खूप जुनं असं एक भट्ट नावाचं कुटुंब राहत असत. आणि हे भट्ट पूर्ण कुटुंब जवळपास 6 ते 8 पिढ्यांपासून त्यांचा इतिहास आजही उपलब्ध आहे की या भट्ट नावाच्या कळमनुरीच्या कुटुंबामध्ये काश्यप गोत्री असलेलं देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणाचं हे कुटुंब, यांचा व्यवसाय मी म्हणणार नाही, तर यांनी वसा घेतलेला होता. तो वसा होता पौरोहित्य, यज्ञयाग, रामायण, महाभारत, भागवत इत्यादी सर्व भारतीय वैदिक संस्कृतीचा वसा या घराण्याने घेतला. एकानंतर एक. आणि या सगळ्यांबरोबर यज्ञ संस्कृतीतला महत्वाचा जो भाग होता तो होता अग्निहोत्राचा. जवळपास सलग 7 पिढ्यांमध्ये अग्निहोत्र होता. आपण मागच्या एका प्रकरणामध्ये अग्निहोत्राचं महात्म्य सगळं जाणलेलं आहे, तो विषय आज घ्यायची गरज नाही. की जिथे अत्यंत पवित्रता सगळ्या प्रकारची पाळली जाते, असं उत्तम, सात्विक, अतिशय धार्मिक आणि अत्यंत सुशील दान, धर्म, यज्ञ, याग, कुलधर्म, कुलाचार, अतिथींचं पूजन, आल्या गेल्यांचा सत्कार, अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थिती असताना हे घराणं वर्षानुवर्ष, मी म्हटलं ना 7 पिढ्यांपर्यंत हे सुरू होते. या घराण्यातल्या 2 कथा फार प्रसिद्ध आहेत. एक तर यांचं कुलदैवत पांडुरंग, आणि या घराण्यातल्या एका पूर्वजाने माहूरला जाऊन रेणुका मातेच्या समोर एक सुंदर अनुष्ठान केलं बरेच दिवस. आणि त्या सत्वशील भट्ट घराण्यातल्या त्या सच्छील ब्राह्मणाने केलेल्या अनुष्ठानाने रेणुका माता प्रसन्न झाली आणि म्हणाली, तू पुढे चल, तुझ्या मागे मी तुझ्या बरोबर तुझ्या घरी येते. फक्त एक अट आहे म्हणले, बाळा मागे वळून पाहू नकोस. ते भट्ट घराण्यातले ते
सच्चिल ब्राह्मण पुढे चालत होते. माहूर पासून निघाले. चालत चालत चालत, शेवटी माया आहे, तिला जिथे थांबायचं ती थांबणारच होती. पण तिने तो रोष आपल्याकडे घेतला नाही त्या रेणुकामातेने. आणि त्या भट्ट गुरुजींना क्षणभर कळमनुरीच्या जवळ गेल्यानंतर, अगदी जवळ कळमनुरी आली होती, आणि त्या कळमनुरीच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे, वेशीच्या अलीकडे त्यांना मोह झाला की खरंच ही म्हटली आई की येते केले, म्हणून मागे पाहिल्याबरोबर ती म्हणाली मी आता इथेच थांबणार. तिचं दर्शन घेतलं. तिचं मंदिर आजही तुम्हाला त्या कस्तुरी घराण्याचं पाहायला मिळेल. त्यांनी स्थापना केली, त्याच्यावरती प्राणप्रतिष्ठा झाली. पुढे तिची सेवा ते तिथेच राहून पडू लागली. दुसरं, या घराण्याची एक अजून परंपरा होती. कुलदैवत पांडुरंग असल्यामुळे दुसऱ्या पिढीतले एका यांचे पूर्वज, या भट्ट घराण्यातले एक पूर्वज प्रतिवर्षी वारीला जात असत. नेहमीप्रमाणे ही घटना आपल्याला सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आजोबांच्या बाबतीत पाहायला मिळते. अशीच घटना आपल्याला सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे आजोबा किंबवणे म्हणून होते, वामन शास्त्री किंबवणे, त्यांच्या आजोबांना अनंत शास्त्रींना असाच दृष्टांत झाला होता. असाच दृष्टांत या भट्ट घराण्यातल्या व्यक्तीला झाला की शेवटी थकले, प्रार्थना करायला लागले. म्हणाले पांडुरंगा, इतकी वर्ष माझं शरीर साथ देत होतं, मी आता या वर्षी मात्र मी येऊ शकत नाही. अत्यंत वाईट वाटलं. एखादी परंपरा आपण 50-60 वर्ष पाळतो आणि यावर्षी भगवंताच्या दर्शनाला जाणं होत नाही. म्हणून ते म्हणाले पांडुरंगा आता कसं करू. म्हणून रात्री फार दुःख झालं, रडले आणि रडत रडत पांडुरंगाच्या चिंतनामध्ये झोपले. तर रात्री पांडुरंगाने स्वप्न दृष्टांत दिला पहाटे 3:30-4च्या दरम्यान. अरे दुःख करू नकोस बाळा, तुझ्या घराची जी भिंत आहे मागची, त्या भिंतीला उघडून पहा, त्याच्यामध्ये मी आहे. ताबडतोब उठले, कुदळ फावडं घेतलं, भिंत हळूहळू काढायला सुरुवात केली. तर त्या भिंतीमध्ये साक्षात पांडुरंगाची मूर्ती आणि रुक्मिणी मातेची मूर्ती, ती आजही कळमनुरीला कस्तुरेंच्या घरी जशीच्या स्थितीत तशी स्थापन केली. आता हे भट्ट घराणं, या भट्ट घराण्याचे कस्तुरे कसे झाले, हा तिसरा इतिहास, तोही सांगणं गरजेचं आहे. पांडुरंगाची मूर्ती स्थापना झाली, पांडुरंगाचे उत्सव सुरू झाले. पांडुरंगासमोर चातुर्मासामध्ये भागवत, हरिविजय, वेगवेगळ्या ग्रंथाचं वाचन दरवर्षी. नित्य पांडुरंगाची सकाळची काकड आरती, अभिषेक, दुपारचा भोजन प्रसाद, असं सगळं सज्जन सुरू असताना अनेक वर्ष हे चाललं. आणि त्या निमित्ताने ते कस्तुरे कुटुंब त्या कळमनुरीमध्येच नाही तर पंचकृषीमध्ये प्रसिद्ध झालं. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठमोठी भजन, कीर्तन, अन्नदान त्या निमित्ताने, आणि हा पूर्ण परिवार, भट्ट परिवार तोपर्यंत छान प्रसिद्धीच पावला होता. मुळात सच्चिल आणि अत्यंत उदार मताचे, अत्यंत प्रेमळ असं हे कुटुंब या पंचकृषीमध्ये सज्जन वाढत होते. मग या निमित्ताने कोणी विकणारे वगैरे, दारावर विकणारे खूप यायचे. तर राजस्थानामधून काही मंडळी कस्तुरी विकायला यायची त्या काळात. ही सगळीकडे फिरत असत. त्यावेळेला सगळ्या वस्तू, म्हणजे आता जसं पुन्हा मार्केटिंग सुरू झालं तसं जुन्या काळात, खरं म्हणजे जुनच पुन्हा नवं होत असतं. आप्पा नेहमी म्हणायचे, अरे आप्पांचा काल विचार मला सांगायचं राहिले की आप्पांचे 2 गुण मला काल सांगायचे राहिले. आप्पा म्हणायचे, जगामध्ये जे जे काही उत्तम आणि चांगलं आहे ते सनातन वैदिक धर्मातलंच आहे म्हणाले. फक्त बाटल्या बदलल्या, आतलं लिक्विड आतलंच आहे म्हणाले. वेगळं वेस्टर्न लावून त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, अमकं तमकं म्हणायचं, पॉझिटिव्ह थिंकिंगचे पुस्तकं, बेस्ट बुक्स लेअर पुस्तक, सगळं तत्व म्हणाले. काय सांगावं, व्यक्तिमत्व विकास नाही, योग वाशिष्ठ्यातला एक श्लोक घेतला तर 1000 पॉझिटिव्ह थिंकिंगचे पुस्तक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची तयार होती. इतकं ज्ञान आपल्याकडे, हे आप्पांचा एक विचार. दुसरा, आप्पा नेहमी भगवंताकडे काय मागायचे, आपल्याला ते माहीत नसतं, आपल्याला ते कळत नसतं. काल बोलण्याच्या ओघात, भावनेच्या भरात ते सूत्र मी विसरून गेलो, पण आज सांगतो. आप्पा नेहमी भगवंताला प्रार्थना केली, भगवंता माझ्यातले अवगुण कमी कर, आणि भगवंता माझ्यातल्या सद्गुणांची वाढ. आपला विचार तरी कधी मनात आला का? आणि त्याच्या पुढे जाऊन आपले महाराज सांगतात की आपल्यातले अवगुण करण्यासाठी नामासारखा औषध. नाम घ्यायला बसताना की सुरुवातीला असे खूप विचार येतील,
पण पुढे पुढे कळत जाते की अरे हा माझा अहंकार खूप आहे, माझ्यात हा गुण खूप आहे, मी द्वेष फार करतो, मी फार पटकन बोलतो, मी पटकन दुसऱ्याचं मन दुखवतो, मी असा वागतो. हे अवगुण कळण्यासाठी नामासारखं साधन. तसं विषय आपला सुरू होता की कळमनुरीला ते राजस्थानातून लोक उंटावर खूप उंट घेऊन केशर विकायला आले, कस्तुरी माफ करा, कस्तुरी विकायला आले. आणि मग थांबत थांबत कुठे थांबायचं, गावात आले की लोकांचं ठरलं यांच्याकडे जा. ते म्हणजे आम्ही कुठे थांबावं, ते म्हणजे पांडुरंगाच्या समोर मोठं प्रांगण आहे, तुमचे उंटही बसतात, आपल्या घरी नाही, त्यांच्याकडे व्यवस्था. कळमनुरीत काय कमी लोक, आज सगळ्या गावातच असतात, मस्त सांगणार त्यांच्याकडे फार चांगलं, तुम्ही जा, तुम्हाला खूप चांगलं कर्म आहे, आमच्या घरी का करवत नाही. आणि ते सगळे राजस्थानचे कस्तुरी विकणारे व्यापारी सगळे उंट बिंट पांडुरंगाच्या समोरच्या प्रांगणामध्ये लावले. संध्याकाळी विचारलं आम्ही इथे थांबू का, आम्ही असे तसे. अतिथी देवोभव ज्यांचा खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर संस्कार रुजलेला होता, कस्तुरी परिवार माफ करा भट्ट परिवाराने सांगितलं की या 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 म्हणाले. आता 2-3 दिवस ते विकण्याच्या निमित्ताने तिथे राहिले. ते सगळी कस्तुरी त्या पांडुरंगाच्या मंदिरातून घरात ठेवली. 2 दिवसांनी त्यांचं काम आटोपलं, पुढच्या गावाला ते झाल्या. तर त्या मंदिरामध्ये त्या भट्टांच्या घरामध्ये सारखा त्या कस्तुरीचा वास. 1 दिवस झाले, 2 दिवस, तो जाईच ना, 15-20 झाले. आणि मग बोलता बोलता सगळ्यांची चर्चा झाली, कोणते भट्ट, ते कस्तुरीवाले, कोणते भट्ट, ते कस्तुरीवाले. म्हणून या भट्ट घराण्याचं नाव सहजतेने कस्तुरीचा सुगंध देणारे, जिथे अखंड कस्तुरीचा सुगंध येतो असे ते कोण, तर म्हणाले कस्तुरे. असं नामाभिमान या भट्ट घराण्याला काश्यप गोत्री असलेल्या पडलं आणि कळमनुरीच्या भट्टांचे कस्तुरे झाले. एक पिढी मधलं पुन्हा खऱ्या अर्थाने कस्तुरी म्हणत. आणि बाबांचं जीवनचरित्र जेव्हा आपण पाहतो, खऱ्या अर्थाने तो सुगंध शेवटच्या क्षणापर्यंत बाबांनी मोठे या आपल्या राष्ट्राला, या आपल्या धर्मकार्याला दिला. शेवटपर्यंत स्वतः नुसते जळत राहिले. जशी ती उदबत्ती जळत असते, समई जशी तेवत असते आणि उदबत्ती जळत असते, ती स्वतः जळते, समई ती ज्योत आणि इतरांना प्रकाश देते. उदबत्ती स्वतः जळते आणि सुगंध मात्र सगळ्या घरामध्ये पसरवते. तसं संपूर्ण जीवन आता पूज्य बाबांचं कसं होतं हे आपण पाहू. याच कस्तुरे परिवारामध्ये साधारण 19 शतक संपून 20 शतक सुरू होण्याच्या दरम्यान 1870-72 दरम्यान एक व्यक्तिमत्व या 19व्या शतकाच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं नाव माधव आबा कस्तुरे. त्यांना आबा म्हणायचं. त्यांचा वंशवेल दिलेला आपण तेवढं न पाहता माधव आबा कस्तुरे अत्यंत विद्वान आणि मुळातच इतक्या वर्षांची अग्निहोत्राची परंपरा असल्यामुळे यज्ञ करण्याचा अत्यंत आवड, नुसती आवड नाही तर ती आवड सवयीमध्ये बनते. काहीही झालं, 1-2-3 महिने झाले की पुन्हा या आठवण यावी, अरे या प्रकारचा यज्ञ करू, सुदर्शन यज्ञ करू, स्वर्गसत्र यज्ञ करू, अंका यज्ञ करू, दत्त याग करू, गणेश याग करू, असं अखंड त्या यज्ञावर प्रेम करणारे 19व्या शतकामध्ये माधव शास्त्री, स्वतः वेदपाठी, उत्तम याज्ञिक शिकलेले, उत्तम संस्कृत शिकलेले, रामायण, महाभारत, भागवत ग्रंथ तर सर्वोच्च आपल्याकडे गणला जातो, असं हे सगळं करणारे, पुराण सांगणारे, क्षौत्र कर्मामध्ये म्हणजेच यज्ञ कर्मामध्ये अत्यंत निपुण असलेले, आणि मुख्य म्हणजे हे सगळं करत असताना म्हणजे यज्ञ, याग, कुणाकडे भागवत करायचे, कुणाकडे रामायण कथा आहे, कुणाकडे काही छोटं मोठं धार्मिक कार्य आहे, पौरोहित्य करायचं, माधव शास्त्री कस्तुरेंनी कधीही दक्षिणा संभावना कोणाला मागितली नाही. अयाचित, तुम्हाला वाटलं तर द्या, नाही द्यायचं तर मागायचं नाही, या वृत्तीने आयुष्यभर. त्यामुळे नेमका मोजका उदरनिर्वाह पुरताच पैसा त्याला मिळायचा. तरी पण मिळणाऱ्या सगळ्या पैशांमधून काही रक्कम बाजूला टाकून दर 4-6 महिन्याला यज्ञ हा झालाच पाहिजे. या माधव शास्त्री किंवा माधव आबा म्हणायचे, त्याला माधव आबा,
जुन्या काळी पद्धत होती, तात्या, आबा, आप्पा, नाना असं म्हणायचे. माधव आबा कस्तुरेंना काय सुंदर योग. मी म्हटलं तुम्हाला हे सगळं ही जी परंपरा आहे ना फार गोड आहे. यांना उपवर झाले आणि उपवर झाल्यानंतर कुणाची मुलगी मिळावी, कुठली सोयरीक सांगून यावी, तर आपल्या वेणीला पूज्य श्री महाराजांचा आजोळ आपल्याला सगळ्यांना माहित. वामन शास्त्री किंबहुने म्हणून वेणीला राहत असत, जे सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या आईचे वडील, मातुल कुळातले आजोबा. वामन शास्त्री किंबहुने प्रल्हाद महाराजांचे आजोबा, आईचे वडील. त्या वामन शास्त्री किंबहुनेंना 5 मुली होत्या. गंगा, यमुना, सरस्वती, अहिल्या अशा. त्यातली अहिल्या नावाची मुलगी जी होती, त्यांची मोठी कन्या गंगा ही मुकुंद काळेंना म्हणजे प्रल्हाद महाराजांच्या वडिलांना दिली. ही नंबर 2 ची जी काय होती अहिल्या किंबहुने, ही माधव शास्त्रींना दिली. आणि माधव शास्त्रींचा विवाह झाल्यानंतर ती किंबहुनेंची कन्या, तिच्याकडे पांडुरंगाचं कुलदैवत, वेदशास्त्र संपन्न किंबहुने. किती मोठे होते किंबहुने शास्त्री, तर समर्थ सद्गुरू सखाराम महाराज लोणी यांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या समाधीवर जे शिवलिंग तयार करून बसवायचं होतं, ते शिवलिंग तयार करण्यासाठी, ते शिवलिंग तयार व्हायला 15-20 जवळपास महिना लागला. तर ते शिवलिंग तयार करणारे जे कारागीर होते, ते आणि वामन शास्त्री किंबहुने दोघंही सकाळी 6 वाजता स्नान करून त्यांनी ते लिंग घडवण्याचं काम करायचं आणि वामन शास्त्रींनी रुद्राभिषेक म्हणत करायचं. अशा पद्धतीने ते शिवलिंग तयार करून मग सखाराम महाराजांच्या समाधीवर ते शिवलिंग ठेवलेले. त्यांचा अधिकार खूप मोठा होता. सच्चिदानंद स्वामी म्हणून आणि नरसिंह सरस्वती आळंदीचे फार मोठे महाराष्ट्रातले सत्पुरुष. आपल्याला दत्त संप्रदायातले माहिती आहेत, त्यांचा काळ जुना. त्याच्यानंतरच्या काळात नरसिंह सरस्वती म्हणून आळंदीला राहणारे फार मोठे सत्पुरुष होते. ते वामन शास्त्री किंबहुनेंकडे नेहमी येत असत. आणि त्यांनी सांगितलं होतं, ज्या वेळेला सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या मातोश्री गंगामाय 5 वर्षाच्या होत्या सज्जनो, तेव्हा त्या नरसिंह सरस्वती स्वामींनी संन्यासी असताना त्या मुलीला पाहिल्याबरोबर स्वतःच्या जवळ घेतलं, मांडीवर बसवलं आणि वामन शास्त्रीला सांगितलं की तिच्या पोटी फार महान भगवत भक्त हनुमंत रूपाने जन्माला येणार आहे. त्या गंगामाईची बहीण ह्या अहिल्याबाई, सख्खी बहीण त्यांची अहिल्या किंबहुने माधव शास्त्रींना दिली. अत्यंत सुशील, अत्यंत सात्विक अशा ह्या दोघी बहिणी. आणि हा विवाह झाला आणि अहिल्याची सौ मंदाकिनी माधव शास्त्री कस्तुरेचा. स्वाहाकार यज्ञ सारखे सुरू. 1906 साली, म्हणजे त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की हा प्रपंच वाढत होता. माधव शास्त्रींना 3 मुलं, 1 मुलगी झाली. माधव शास्त्रींचं पांडित्य, माधव शास्त्रींचं ज्ञान सज्जनो इतकं होतं की कळमनुरीमध्ये राहणारा हा ब्राह्मण, पण यांच्या ज्ञानाच्या कथा, यांच्या ज्ञानाचा प्रभाव काशीपर्यंत पोहोचलेला. अनेक धर्मनिर्णय घेताना काशीच्या पंडितांनी यांचं मार्गदर्शन घ्यावं, इतके माधव शास्त्री कस्तुरे विद्वान होते. हळूहळू प्रपंच म्हणजे, आणि दुसरं महत्वाचं, एवढं ज्ञान असून अहंकार नाही. अत्यंत समाधानी, अत्यंत शांत, अत्यंत प्रसिद्धीपरान्मुख, तृप्त मनाने जे मिळेल, जे देईल ते भगवंत देईल, त्याच्यामध्ये उदरनिर्वाह मी सांगितलं त्या पद्धतीने चालला होता. अतिथी सारखे येत असत, त्या सगळ्यांचं स्वागत त्यांच्याप्रमाणे करायचं.
येणारा जाणार असं करता करता प्रपंचही सुरू होता. आणि 1906 साली माधव शास्त्रींना एक उपरती झाली जी नेहमीच होत असते. ती उपरती म्हणजे आपण स्वर्ग सत्र नावाचा यज्ञ करावा. आपली सगळ्यांचीच परिस्थिती अशी आहे की यज्ञाचे नाव सुद्धा माहिती होतात. सुदर्शन याग, मग टिपिकल 2-4 ते गणेशाला गणेश याग, दत्ताचा दत्त याग, विष्णूचा विष्णू याग, बस. आणि काय शतचंडी नवचंडी, याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहितच नाही. म्हणजे आपल्याला एवढं माहिती, हे सुद्धा जगाच्या दृष्टीने खूप आहे. म्हणजे हे 2-4 नावं सांगितले लोक आपल्याला विचारायला तरी येतात. आपलं ज्ञान किती आपलं आपल्याला माहिती, तो भाग सोडून द्या सज्जनो. विनोदाचा भाग, इतकी धर्माची ग्लानी आपल्या धर्माचंच आपल्याला माहिती आहे. इतरांच्या धर्माचं जर पाहायला गेलो आपण तर त्या लेकरांना किती माहिती. ते म्हणले 2.5 वर्षाचं लेकरू झालं की आम्ही त्याला मस्जिद मध्ये घेऊन जातो. विवेकानंद म्हणायचे, आप्पाही म्हणायचे, तसं धर्मावर प्रेम करता आलं. समाजवाद्यांसारखा प्रचार आपल्याला आपल्या धर्माचा करता आला पाहिजे. मुसलमानांसारखी निष्ठा आपली आपल्या धर्मावर पाहिजे. असो. आणि 1906 साली माधव शास्त्रींनी स्वर्ग सत्र नावाचा एक यज्ञ, स्वांत सुख आहे, भगवंताच्या चरणी अर्पण, कुठलीच अपेक्षा नाही. आणि तो स्वर्गसत्र नावाचा यज्ञ छान 6-7 दिवस मस्त केला. आणि त्याच्यानंतर चौथं अपत्य मुलगा जो प्राप्त झाला तो मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी सह अष्टमी, मार्गशीर्ष महिना. भगवंतांनी सांगितलंय की मासा नाम मार्गशीर्षो, मला मार्गशीर्ष मास, माझा मास म्हणले मार्गशीर्ष. त्यात चंपाषष्टीच्या दुसऱ्या दिवशी सप्तमी सह अष्टमी होती. तारीख होती सज्जनो 31 डिसेंबर 1908. आणि या दिवशी एक तेजपुंज, गुटगुटीत गोड हसतमुख असलेलं बाळ मंदाकिनी ताईंच्या पोटी जन्माला आलं. वेदमंत्रांनी त्याला आशीर्वाद दिला आणि नियमाप्रमाणे 12व्या दिवशी या लेकराचं नाव माधव शास्त्रीने ठेवलं. आणि स्वर्ग सत्र नावाच्या यज्ञाचा हा प्रसाद म्हणून त्याचं नाव यज्ञेश्वर असं. आणि तेच आपले पूज्य बाबा भावी काळामध्ये यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, महामहोपाध्याय, विद्यानिधी इतक्या पदव्या, ब्रह्मश्री, राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळवणारे असे बाबा यज्ञेश्वर नावाने त्यांचं नामकरण करण्यात आलं. घरामध्ये अग्निहोत्र, विठ्ठलाचं मंदिर, कीर्तन, प्रवचन, घरी गुरुकुल पद्धतीने काही मुलं शिकायला यायची. माधव शास्त्री त्यांना शिकवायचे म्हणून गुरुकुल घरी होतं. रांगत रांगतच ज्यांनी वेद ऐकले, रुच्या ऐकल्या, किती भाग्य. अगदी जसं प्रल्हाद महाराजांचं बालपण आपल्याला दिसत असेल. नको मावच भाऊ काय वामन शास्त्र्यांचा बघा, 5 मुलींपैकी 2 मुली, एक गंगामाय आणि दुसरी मंदामाय. एकीच्या पोटी बाबा शास्त्री, गोपाळ शास्त्री, प्रल्हाद महाराज, पुरुषोत्तम शास्त्री, आणि एकीच्या पोटी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरेंसारखा. म्हणजे 2 मुलींपोटी 2 संत. तर वामन शास्त्री किंबहुने आणि त्यांच्या पत्नींचं पुण्य किंवा त्यांचं कर्तृत्व आध्यात्मिक दृष्ट्या सज्जन होत. सज्जन, हा सगळा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या 80-90 वर्षांमध्ये जर आपण भारताचा इतिहास पाहिला, शांतपणे धर्म कार्य करणारे, राष्ट्र कार्य करणारे, राष्ट्रभक्त, देवभक्त जन्माला येण्याची संख्या संपली नाहीये. पण त्यांनी ठरवलेलंच आहे ना. पण माणूस म्हणून जे कर्तव्य आपण करायला पाहिजे ते करताना आपण खूप मागे पडलो. या 70-80 वर्षामध्ये, 100 वर्षामध्ये अनेक संत निर्माण होण्याची गती किंवा संख्या खूप कमी झाली. आणि म्हणून एक 20 वर्षांपूर्वी या भारतातल्या सकल संत समुदायाने धर्मसभा घेतली आणि त्यात आपल्या महाराष्ट्रातले एक महान सत्पुरुष जितेंद्रनाथ महाराज म्हणून अंमळनेरची गादी, मला वाटते बहुतेक अंजनगाव सुरजी का अंजनगाव सुरजीची गादी आहे, मनोहरनाथ महाराज
मूळ आता याच्या आधीचे, आणि मनोहरनाथ महाराज आणि पूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे अत्यंत हृदय संबंध. बाबा महाराज मनोहरनाथ महाराज एका व्यासपीठावर महाराजांच्या 81व्या म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन रौप्य तुलेच्या महोत्सवाला मनोहरनाथ महाराजांनी बोलवलं. त्या मनोहरनाथ महाराजांच्या जागेवर आता पूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज म्हणून फार मोठे संत आहेत, ज्यांनी विश्व मांगल्य सभा नावाची सभा स्थापन केली, ज्याचा हेतू या संतांनी एकत्र येऊन हा विचार केला कोणता, की गेल्या अनेक वर्षात चांगली संतती धर्म राष्ट्र कार्य मिळणार नाही, मग चांगली माता तयार करावं लागणार आहे, आणि ती चांगली माता निर्माण करण्याचं कार्य सज्जन हो या विश्व मांगल्य सभेच्या वतीने सुरू होतं. डॉक्टर वृषाली जोशी नावाच्या एक ताई आहेत, त्या याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यांची वैद्यकीय शिक्षणातली पदवी ज्या दिवशी मिळाली त्याच दिवशी या माऊलीने आपलं संपूर्ण आयुष्य ब्रह्मचर्य पाळून या मातृकार्यासाठी दिलंय, आणि त्यांच्या मागे गेल्या 12-14 वर्षांमध्ये 12-14 मुली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या उत्तम संस्कारातल्या या कार्यामध्ये सम्मिलित झाला, आणि हे कार्य आता देशात आणि विदेशामध्ये एक चांगली आई घडवण्याचं विश्व मांगल्याच्या वतीने सुरू झालं. सज्जन, हे धर्मस्थापनेचे नरजे जाणार. विचार करा, एक मुलगी, आणि त्या म्हणाल्या जेव्हा आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा डॉक्टर वृषाली म्हणाल्या त्या, एक दिवस मी असा विचार केला की ऐन तारुण्यात माझी आई म्हणाली, अगं तू कशी असं जाते, तर ते म्हणाले, आई आम्ही काकड आरतीला उठत नव्हतो, पण काकड आरती तू म्हणत असताना मी ऐकली, आणि त्या काकड आरती तू म्हणत होती ना, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत, ते माझ्या लक्षात आहे. माझा हा नरदेह या धर्म कार्यासाठी या राष्ट्र कार्यासाठी जर असेल तर तू मला का थांबवतोस, आणि माझ्या आईने मला परवानगी दिली. बऱ्याच वेळेला आपले लेकरं काकड आरतीला येत नसतील तरी रागवू नका, पण त्यांना नुसतं घेऊन या, ऐकू द्या. त्या एका काकड आरतीतल्या एका शब्दाचा कोणत्या लेकराच्या मनावर कोणत्या वेळी काय परिणाम होईल त्याचं फलित आपल्याला काय मिळेल सज्जन सांगता येत नाही. म्हणून सत्संग फार महत्वाचा आहे. आणि यज्ञेश्वर असं छान वाढत होता, म्हणजे जन्म झाल्यानंतर कानावर पडले ते वेदच पडले, रुचाच पडल्या, बालपण त्याच्यातच गेलं, आणि बालपणीवर असं सुंदर होत असताना हळूहळू 1-2 वर्षाचा यज्ञेश्वर रांगत असे. दुर्दैव असो, संतांचं जीवन पुन्हा आईवाद. अगदी म्हणजे मी बाबांच्या मुखात ऐकलंय, म्हणाले मला माझ्या आईचा चेहराही आठवत नाही, तेव्हा माझी आई निघून गेली, पण तेव्हा मला बाबा म्हणाले की माय मरो आणि मावशी जगो, याचं सुख मला मिळालं. कारण माझं बालपण सुट्ट्यांमधलं आणि मला कळेपर्यंत गंगामाईनी म्हणजे प्रल्हाद महाराजांच्या आईजवळ मी राहत होतो, आणि गंगामाईनी मला माझ्या आईची कधी आठवण केली. गंगामाईनी किती जणांना सांभाळलं, त्यांची 4 मुलं होतीच. पुन्हा वामनाचार्यांना रामानंद महाराजांनी दिलं की याला 5वा मुलगा म्हणून सांभाळ, आणि सुट्ट्यांमध्ये किंवा इतर वेळेला प्रेम काय होतं सगळं मागच्या काळातलं जर पाहिलं प्रेम, ते जरी आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या एवढ्या कुटुंबामध्ये जर वाढवता आलं तर आपण खूप मिळवले असत. महाराज म्हणाले ना, मी 2 व्रत केली म्हणाले, थोरले महाराज म्हणाले 2 व्रत केली. एक, मी नामाशिवाय दुसरं साधन केलं नाही, आणि तिसरं म्हणाले माझ्याजवळ काय विद्या होती का, माझ्याकडे काय पैसा होता, जगामध्ये कोणीही भोगली नसेल एवढी गरिबी महाराज म्हणाले मी भोगली. कोण म्हणाले? गोरगोरेकर महाराज. पण एकच केलं म्हणाले, मी कधी कुणाचं मन दुखवलं काय असेल ना, कुणाचं मनच दुखवायचं नाही, आणि कुणाला पैसे मागितले नाही, कुणाच्या समोर हात पसरला नाही, पसरला असेल तर रामासमोर. काय शिकण्यासारखे. असं हळूहळू बाळ वाढत होतं. आई तर गेली, बराच काळ गंगा मावशीकडे गेला, आणि या गंगा मावशीचे जे ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे जे सगळ्यात थोरले भाऊ होते, त्यांचं नाव वासुदेव शास्त्री काळे, त्यांना बाबाजी म्हणायचं.
बाबाजींना सुद्धा आयुष्य खूप कमी मिळालं असेल, 32 वर्षाचं फक्त आयुष्य मिळालं. त्यांनाही अपत्य नाही. गोपाळ दुसरे त्यांचे भाऊ, प्रल्हाद महाराजांचे मोठे भाऊ गोपाळ शास्त्री, त्यांनाही अपत्य नाही. तिसरे समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज, मारुती अवतार, धन्य जगी या गुरु. चौथे पुरुषोत्तम शास्त्री, जे मामाकडे म्हणजे किंबोनींकडे तो पांडुरंग सांभाळण्याच्या दृष्टीने म्हणून तिथे दत्तक गेले म्हणून त्यांचं नाव पुरुषोत्तम शास्त्री. काळे उपाख्य खरं म्हणजे किंबोने. त्यांना एक मुलगा झाला, त्यांचं नाव मधुकर किंबोने. आजही 90 वर्षांचं त्यांचं वय बुलढाण्याला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार मोठे. काय कशी गराणी होती या भारतात नाही, या महाराष्ट्रात आपल्या काय गराणी होती. आणि आज आपण किती उद्ध्वस्त झालो सज्जन, काय समाज झाला. कुणालाच नको म्हणजे अगदी नित्यकर्म. सगळ्यांना मला प्रार्थना करतो की आपल्या लेकरांना संध्या करायला लावा. त्यांना येत नसेल तर मी येऊन शिकवतो. स्नानाला जितका वेळ लागतो ना, त्याच्या अर्ध्या वेळेमध्ये 24 गायत्रीची संध्या तर 100% होती. खरं म्हणजे 108ची पण होती. पण निदान 24 गायत्री, 3 अर्घ्य, 24 नावं, एवढं तरी आपल्या मुलांनी करावं. त्याच्याशिवाय घरातली प्रसन्नता. जिथे जिथे कुलधर्म, कुलाचार, संध्या, गायत्री नाही सज्जन, तुम्ही पहा, ऑब्झर्व करा घराण्यांची परिस्थिती काय. सगळ्यांना संध्या आहे बरं, सगळ्या वर्णांना संध्या बरं. मूळ हेतू भगवंताचं चिंतन त्रिकाल घरामध्ये. त्रिकाल संध्या म्हणजे काय? परमपूज्य दादा पांडुरंग शास्त्री आठवणी सगळ्यांना त्रिकाल संध्या शिकवली. सगळ्यांना, जाती वर्णाचा नाही, माणूस म्हणून जन्माला आला ना, तो आनंदी राहिलाच पाहिजे. आणि तो आनंदी राहू शकतो, आणि तो फक्त भगवत कार्यामध्ये, भगवत चिंतनानेच. कुणी कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात आहे, पण आपण सगळे माणूस आहोत ना, त्या परमेश्वराची लेकरं आहोत ना. तेव्हा सगळ्यांना या आनंद उपभोगण्याचा अधिकार सज्जनो. कस्तुरी शास्त्री मावशीकडे थोडे वाढू लागले आणि 1916 साली म्हणजे बरोबर वयाच्या 8व्या वर्षी यज्ञेश्वराची मौंज करायचं ठरवलं. आई नाही, मौंज करायची, पण बिलकुल दुःख नाही, इतकं प्रेम होतं. मावशी म्हणजे आईच. मावशीचं घर वेगळं नाहीच. आज आत्या नाही, मावशी नाही, मग घर कुठे राहील? याला बहीण नाही, याच्या लेकराला आत्या नाही. याला भाऊ नाही, याच्या लेकराला काकू नाही, काका नाही. काय परिस्थिती भयावह आहे. आप्पांसारखा संन्यासी, नवे नवे अनेक संन्यासी मी पाहिलेले. आप्पा म्हणायचे, नाही हो, आपल्याला 5-6 मुलं पाहिजे. कशाला पाहिजे? एक म्हणले मिलिटरीत जायला, एक वेद कार्य करायला, एक तुमची शेती सांभाळा, एक तुमचा व्यवसाय सांभाळा, एक या भारतातलं राजकारण चांगल्या पद्धतीने करणारा, एक तुम्हाला सांभाळणारा. नाही दुर्दैवाने. याच्या उलट आपण जर आजूबाजूला पाहिलं तर वेगळं सांगण्याची गरज. आणि 1916 साली मौंज ठरली आणि मौंज देवक पूर्ण विधी आदरणीय वासुदेव शास्त्री, उपाख्य बाबाजी शास्त्री काळे, समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे मोठे भाऊ यांच्या मांडीवर चिरंजीव यज्ञेश्वराची मौंज झाला. काय सांगावं त्यांचा अधिकार. खऱ्या अर्थाने प्रल्हाद महाराजांचे ते मोठे भाऊ. खऱ्या अर्थाने आपल्याला प्रल्हाद महाराजच कळलं. लक्षात आलेच आपल्या बऱ्यापैकी असं वाटतं. त्यांना काय जाणू शकणार आपण, पण त्यांचे मोठे भाऊ मी म्हटलं ना, गंगामाय आणि मुकुंद शास्त्री काळे असे भाग्यवान होते की ते 4 जे होते ना, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, तसेच्या तसे हे 4 आध्यात्मिक क्षेत्रातले, धर्म क्षेत्रातले गंगामायच्या पोटी जन्माला आले. बाबाजी शास्त्रींचा अधिकार मला राहवतच नाही, इतके विद्वान. अहो, गोपाल कृष्णावर एवढं प्रेम होतं बाबाजी शास्त्री. अखंड भागवत, अखंड भगवंताचं आणि कृष्णाचं चिंतन. त्यांच्याकडे असा एक गोपाल कृष्ण आजही आहे, तुम्ही लोणारला जाऊन पहा. तर त्या भगवान गोपाल कृष्णाचा विवाह त्यांनी ठरवला लोणारला. आणि तो विवाह 10 दिवस, आपण जसा नवरदेव नवरीचा त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात 10 दिवस लोणारला केला.
उत्कृष्ट बँडवाले, उत्कृष्ट पंक्ती, रोज एक वेगळा सोहळा भगवान गोपालकृष्णाच्या विवाहाचा, इतकं प्रेम. आणि जाण्याच्या आधी सांगितलं आईला हातात हात दे. बाबाजी शास्त्री म्हणतात गंगामाय हातात हात दिला. आता हो म्हण. काय किती सुंदर. 32 वर्षाचा मोठा मुलगा, एवढा विद्वान, ज्याचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये वजन आहे, जो म्हणजे बाबाजी शास्त्री आणि हे माधव बाबा कस्तुरे दोघं एकत्र आले की समजायचं की पुढच्या 8 दिवसात कुठला तरी यज्ञ होणार. दोघं एकत्र येणं हे यज्ञ संकल्पच असायचा. दोघांनाही प्रचंड आवड. म्हणजे मावशीचे मिस्टर माधव शास्त्री कस्तुरे आणि गंगाबाईचा मुलगा बाबाजी शास्त्री, हे मामा भाचे काका भाचे एकत्र आले की यज्ञ होणारच, असं संपूर्ण आयुष्य घातलेले. गंगामाईला म्हणतात हातात हात दे. गंगामाई म्हणतात छान सगळा संसार चालला गंगामाईचा. 1918 साल आहे. प्रल्हाद महाराजांचा विवाह होऊन 8 वर्ष झालेले. प्रल्हाद महाराज, पुरुषोत्तम बुवा हे जवळपास 24 आणि 26 वर्षांचे झालेले. सगळा आनंदाचा प्रपंच आहे. छान गंगामाई घरी गुलकुल आहे. असं असताना हा मुलगा काय माझं कसं हो म्हणले. दिल्या म्हटल्याबरोबर बाबाजी म्हणाले आई साहेब आम्हाला आता निघायचं. सांगून ठेवतो म्हणाले आपला प्रल्हाद आहे ना हा फार मोठा होणार आहे. लाखो जीवांचा उद्धार, म्हणजे एक मोठी गोष्ट सांगून टाकली आहे, दुःख होऊ नये. हा फार मोठा होणार आहे, लाखो जीवांचा उद्धार करणार आहे, सद्गुरु पदाला पोहोचणार आहे. हा हनुमंताचा अवतार हे लोकांना जगाला कळणार आहे. त्याला थोडा अवकाश आहे. माझी निघायची वेळ झाली, माझं कार्य संपलंय. अरे आम्ही दोघे असताना असं मुलांनी निघून जावं का? नाही म्हणाले, जाणं गरजेचं आहे, माझं कार्य संपलं. पत्नीला म्हणले सारवून घे, दर्भ टाक, त्याच्यावर पांढरी घोंगडी टाक. मी निसतो. पुन्हा उठून बसले. म्हणाले मी मानस पूजा करतो, तू फक्त हातावर पाणी सोड. काय असेल त्यांच्या पत्नीला नानी म्हणायचे. आणि नानीने सांगितल्याप्रमाणे पाणी सोडलं. त्यांच्या मित्रांना 8 दिवस आधी सांगितलं होतं की येत्या अश्विन वद्य, मला वाटतं अष्टमी असावी, हो अष्टमीच, मी जाणार. आणि त्याच दिवशी ठरलेल्या वेळेला मानस पूजा केली भगवंताची. आणि प्रल्हाद महाराज म्हणाले अरे रामानंद महाराज दारात उभे आणि ते मला घेण्यासाठी आले, मी आता जालन्याला निघालो त्यांच्या बरोबर. आणि देह सोडला. असे बाबाजी, एवढा मोठा महान भक्त, त्यांच्या मांडीवर पूज्य बाबांची आपल्या चिरंजीव यज्ञेश्वराची मांडी झाली. अत्यंत बुद्धिमान होते यज्ञेश्वर. एकदा वाचलं की परत ती गोष्ट वाचायचं काम. दुसरा एक मोठा तीक्ष्ण बुद्धिमत्ता असून, कुशाग्र बुद्धिमत्ता असून, उत्तम स्मरणशक्ती असून एक गुण फार वेगळा होता की जो सामान्यपणे सगळ्यांमध्ये पाहायला मिळत नाही. तो म्हणजे व्यर्थ गप्पा गोष्टीत वेळ घालवणं. वेळ घालवणं ही कल्पना कधीच यज्ञेश्वरला बालपणापासून सुचली नाही. हा अभ्यास झाला की तो झाला की तो झाला की व्यायाम झाला की नित्याच सकाळी, म्हणजे मौंज झाल्याच्या दिवशीपासून कधीही सूर्योदयाला भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य दिले नाही असं कधीच झालं. रोज सूर्योदयाला, त्याच्या आधी व्यायाम, किती दंड बैठका आणि किती सूर्यनमस्कार घालावे. तारुण्याच्या काळात या बालकांनी, या यज्ञेश्वरांनी 500 सूर्य नमस्कार एका दमात घालावे. उत्तम शरीर यष्टी, सात्विक आहार, कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रचंड वाचन, त्याही पेक्षा वाचन झालं की त्याचं चिंतन, मनन आणि आचरण. एक सूक्त पाठ झालं आणि घरच्यांनी सांगितलं का रे हे कार्य करून एक दुकानातून या. दुकानात जाईपर्यंत आणि दुकानातून येईपर्यंत त्या सूक्ताचा पाठ करत जाणं. संस्कृतची पदावली असेल, लघु सिद्धांत कौमुदी, व्याकरणाची तत्व असतील, ती सगळी पदावल्या म्हणतच राहायचं. म्हणजे शिक्षणाच्या काळामध्ये, भावी काळात शिकत असताना
एका गुरुजींकडे ते मला वाटतं नाशिकला शिकायला होतं तेव्हा आपल्या राहण्याच्या व्यवस्थेपासून गुरुजींच्याकडे जाण्याचा साधारण एक 20 मिनिटाचा रस्ता होता. आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून गुरुजींकडे जाईपर्यंत एक सूक्त पूर्ण म्हणत जायचं. तिथून निघाले की आज जे शिकवलं त्याचं चिंतन करत घरापर्यंत जायचे. 15-20 दिवस झाल्यानंतर त्या गुरुजींच्या पत्नी म्हणाल्या, अरे यज्ञेश्वर, त्या रस्त्यावर इथे इथे हे तुला माहिती आहे का? माहित नाही म्हणाले. चट्ट दिवशी ते म्हणाले, अरे रोज तू त्या मार्गाने येतो, तुला कसं काय माहित नाही? ते म्हणे माझं लक्ष नसतं म्हणाले, कारण मी येताना असं करतो, जाताना असं करतो, माझं लक्ष दुसरीकडे नसतंच. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती महत्वाची गोष्ट. निदान तेवढा नाही, पण निदान अभ्यासाचा वेळ तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासात घालावा. याच्यापेक्षा म्हणजे जुन्याकडे हे वेगळं होतं, आता हे टच स्क्रीन नाही का, तेवढा वेळ जरी विद्यार्थ्यांच्या. म्हणून म्हणलं ना, चरित्राचं चिंतन, श्रवण, मनन फार महत्वाचं. तुम्ही वाचत नाही तर मी सांगतो तरी पोटता येत नाही. आपलं भाग्य असं. मौंज झाली, नित्य गायत्री, नित्य संध्या. बालपणापासून अनेक सुक्त आधीच पाठ झाली होती आणि आता मौंज झाल्यामुळे त्या शिक्षणाचा, वैदिक शिक्षणाचा, संस्कृत शिक्षणाचा अभ्यास सुरू झाला. कळमनुरी 4थी पर्यंत झालं. पुढचं काही शिक्षण 7वी पर्यंत शासकीय शाळेमध्ये आपल्या 7वी पर्यंत करून द्यायला शिकले. पण या शालेय अभ्यासक्रमाचं जे शिक्षण होतं त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं शिक्षण बालपणापासून कानावर पडल्यामुळे या शिक्षणामध्ये रस नव्हता. काय होतं सज्जनो, जेव्हा मनुष्य वाचन करत जातो ना एखादी गोष्ट, किंवा गायनाचं क्षेत्र असेल, गात 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 पुढे पुढे जातो ना, त्याची अभिरुची अशी उन्नत होत जाते. आणि ती अभिरुची उन्नत झाली की मग खाली येणं कठीण जातं. जिथे तर्क, जिथे वेद शास्त्र शिकवलं जातं, तिथे हे भारतीयांचा इतिहास आणि माझा महाराष्ट्र आणि माझा भूगोल काय शिक्षणामध्ये त्यांचं मन लागत नव्हतं. आणि दुसरं, माधव बाबा कस्तुरेंकडे गुरुकुलात शिकणारी मुलं आणि आर्थिक परिस्थिती याचा मेळ आता जमेनासा झाला. पण माधव शास्त्रींना वाटत की माझा मुलगा फार बुद्धिमान आहे, याला फार मोठं शिक्षण मला द्यायचंय आणि माझ्या जवळ किंवा माझ्या परिसरात मी शिकवू शकत नाही, त्याला काय करावं. त्या काळात त्यांनी शोध घेतला. माधव शास्त्रींची फार मोठी ओळख होती, खूप विद्वान असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर काशीपर्यंत त्यांची विद्वानांची ओळख होती. आणि मग माधव शास्त्रींनी नाशिकला रामशास्त्री नावाचे एक फार मोठे विद्वान ग्रस्त होते, त्यांच्याकडे आपल्या यज्ञेश्वराला शिकण्यासाठी म्हणून पाठवलं. पण झालं काय की रामशास्त्रीकडे राहण्याची होती व्यवस्था, राहूनशी मम्ममची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था नव्हती. मग ती काय करावी म्हणून कुर्तकोटी म्हणजे कोण, आपले महाभागवत महाराजांचे शिष्य. काय मला सांगा, म्हणजे एखाद्या सत्पुरुषाला घडवण्यासाठी परमेश्वराला सुद्धा किती योजना कराव्या लागतात. बाबांना आपले वासुदेव शास्त्री बाबाजी मिळाले, प्रल्हाद महाराज मावस भाऊ मिळाले, त्यांची आई मावशी म्हणून मिळाली. आणि पुढे शिक्षणासाठी म्हणून नाशिकला जेव्हा गेले तर कुर्तकोटी हे नाशिकला आलेले. आणि कुर्तकोटी म्हणजे कोण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी 19व्या शतकाच्या शेवटी, कुर्तकोटी हे कर्नाटकातले राहणारे अत्यंत विद्वान, त्यांनी त्या काळामध्ये गीतेवर एक प्रबंध लिहिला आणि तो प्रबंध तत्कालीन वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीला पाठवला. तो प्रबंध पाहिल्यानंतर त्यांना त्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट ही पदवी दिली. म्हणून त्यांना डॉक्टर महाभागवत ही महाराजांनी दिलेली पदवी. त्यांचं कुर्तकोटी आहे, ते कुर्तकोटी गावचे राहणारे, त्यांना कुर्तकोटीच म्हणायचं. तर ते कुर्तकोटी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात जेव्हा आले तेव्हा त्यांचं ज्ञान, त्यांची विद्वत्ता पाहून म्हणजे काय, ज्यांना ज्ञातच होतं, त्या आपल्या थोरल्या महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटींना महाभागवत ही पदवी दिली. महाभागवत म्हणजे महान भक्त आणि दुसरं भागवताचं अत्यंत चिकित्सक पद्धत, ज्यांनी गीतेवर एवढा प्रबंध लिहिला, असे महाभागवत. पुढे भावी काळामध्ये तो इतिहास फार वेगळा आहे, पण त्यांना शंकराचार्य ते झाले. त्याच्यातूनही महाराजांनी त्यांना खूप मोठी मदत केली आणि मग ते नाशिकला त्यांनी वैदिक शिक्षणाचं हे केलं.
त्या वैदिक शिक्षणाच्या काळामध्ये पूज्य यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे आणि कुर्तकोटींची भेट होते. ज्या रामशास्त्रीकडे राहण्याची व्यवस्था होती, ज्या रामशास्त्रींकडे नित्य शिक्षणाची व्यवस्था होती, या दरम्यान बऱ्याच वेळेला जेवायला मिळायचं. तरुणपण आहे, भूक प्रचंड लागायची आणि सोहळ्याच्या शिवाय खाणं नव्हतं. म्हणून कुठेही तुमच्या माझ्यासारखं वडापाव कुठे असं काही मिळत सगळंच होतं, पण ती व्यवस्था. तर बाबांनी लिटरली 4-8 आण्याचे फुटाणे घ्यावे. ते तर कोरडेच असतात, पोट भरत असे. ते फुटाणे घ्यावे, पाणी प्यावं आणि अभ्यास करावा. पण शिक्षणाची अत्यंत आवड, अतिशय प्रेम की मला संस्कृत शिकायचंय, मला वेद शास्त्र विशेषतः संस्कृत भाषा आणि माझी धर्म संस्कृती याच्यावर नितांत प्रेम यज्ञेश्वरांचं अगदी बालवयापासून. रामशास्त्रींकडे काहीतरी लग्न होतं. आता हे तिथे राहत होते, त्यांच्या पाठशाळेत होते, सेवेकरी म्हणून असायचे. त्यांच्या घरच्या लग्नाला कुठेतरी गाडी निघाली, यांनी सगळं सामान ठेवलं आणि बाळ यज्ञेश्वर पटकन आपल्याला आता गावाला जायला मिळणार, गाडीत बसायला मिळणार म्हणून पटकन पहिल्यांदा जाऊन बसला. त्या घरातलं कोणीतरी एक बाई, कोणीतरी पुरुष टाकून बोलला, लग्न आमच्या घरचं, तू पटकन कसं काय बसला, समोर कसा बसला. अभिमान नसलेला पण स्वाभिमान जपणारा यज्ञेश्वर गाडीतून उतरला, पुन्हा त्या घराची पायरी चढली. पुढे शिक्षणाची काय व्यवस्था, म्हणजे इतके काय सांगू, संतांचं जीवन, बाबांचं जीवन. भूक लागायची त्यावेळेला नाशिकमध्ये अनेक ठिकाणी संतर्पण व्हायचे. संतर्पण ही कल्पना किती जणांना माहिती मला माहित नाही, पण सोहळ्यातल्या ब्राह्मणांसाठीच काही एखादा मोठा विधी करायचा आणि तिथे सगळे सोहळ्याचे ब्राह्मण ज्यांना चालत नाही त्यांना जेवायला बोलवायचे व्यवस्थित. त्याला संतर्पण असं म्हणायचं. संतर्पण म्हणजे एखादं विशिष्ट भगवंताचं कार्य, त्या निमित्ताने अभिषेक, रुद्राभिषेक म्हणा, शतचंडी, नवचंडी, दत्तयाग अमक्याच्या निमित्ताने त्या गावातल्या सगळ्या शाळेतल्या मुलांना ब्राह्मणांना जेवायला बोलवणं, याला संतर्पण असं. संतर्पण ही पर्वणी असायची, सगळ्यांच्या घरी वरण भात त्या काळी व्हायचा नाही. संतर्पणामध्ये सगळी पक्वान्न वगैरे खायला. तरुण असलेला असा हा सगळा वर्ग, त्या गुरुकुलातली सगळी मुलं आता संतर्पण आज आपल्याला खूप मस्त जेवायला मिळेल म्हणून. मला सांगायचं काय, तत्कालीन विद्यार्थ्यांची आणि बाबांची जेवणाची परिस्थिती काय होती, त्या अत्यंत मूलभूत गरज भागत नसताना सुद्धा शिक्षणावरचं, विद्येवरचं प्रेम, ज्ञानावरचं प्रेम कधी कमी झालं. संतर्पणाला सगळे मुलं गेले, बाबा म्हणाले मी पण गेलो. बाबांनी मला सांगितलेली गोष्ट. आम्ही गेलो आणि पहिल्यांदा भात आला. भात कितीतरी दिवस झाले खाल्लेला, इतका भात खाल्ला, इतका भात खाल्ला आणि मग आलं पक्वान्न. तोपर्यंत पोट उघडून गेलं. इतकं वाईट वाटलं, म्हणाले की अरे आता पक्वान्न नाही, भूक नाही, खावं वाटतं पण घेता येत नाही. बरोबर बांधून देण्याची सवय सोहळ्याच्या विद्यार्थ्यांमध्ये. असे दिवस काढत काढत पण अभ्यासात मात्र कधीच उणीव, कमतरता, आळस हे विषय चिरंजीव यज्ञेश्वराला कधीच शिवले देखील नाही. आई गेलेली आहे, वडील गावाकडे, ते वृद्ध आहेत, त्यांची परिस्थिती आहे याची सगळी जाण आणि माझं संपूर्ण भविष्य माझ्या समोर दिसतंय, माझं ध्येय मला समोर दिसतंय, त्या ध्येयापासून मला विचलित नाही व्हायचं. या तत्कालीन अडचणीत हे समजण्याचं वय नसताना देखील ही समज यज्ञेश्वराला. कुठल्या मातीचे बनलेले असते असं आपण सहज म्हणतो, ती माती आहे पिढ्यान पिढ्या उत्तम संस्कार. मला असं वाटतं आता मागच्या आपण तर भाग्यवान आहोत की आपल्याला मिळाले. आपण जेव्हा इथे बसलेलो आहोत, सगळे इथे बसलो असं म्हणत असताना श्रवण करणारे सगळेच सगळं आपल्याला वारसा आहे. आपल्याला फक्त आता मेंटेन करायचं. आपण आपल्या मुलांसाठी इतकं पुण्य करून ठेवावं, इतकं आचरणशील आपण असावं की निदान एक सूत्र मला असं वाटतं बघा, आग्रह नाही पण पिझ्झा, बर्गर, ते काय झोमॅटो, या अशा ऑर्डर आपल्या घरी येता कामा. ऑनलाईनचं कुठलंच खाद्यपदार्थ नको.
जेव्हा हा विषय नाही, पण धर्म संस्कृतीचा विचार करत असताना मला सांगा, 8 ते 10 मिनिटात तुम्हाला एखादी गोष्ट डिलिव्हर करत असेल तो, तर 7-8 मिनिटात तो त्याला यायचंच आहे. 2 मिनिटात तुमच्या पदरात येऊन तो काय घालणार आहे याचा विचार मुलांच्या मनात घाला. उत्तम आहार त्यांना दिल्याशिवाय उत्तम विचार त्यांचे होणार नाही. बाहेरचं खाणं जितकं जास्त बंद करता येईल तितकं फार शरीराच्या आणि त्याही पेक्षा मनाच्या दृष्टीने फार गरजेचं असेल. आपण थोडं टाळलं पाहिजे. आपण त्याचा संस्कार केल्याशिवाय होणार नाही. आणि तेही पुन्हा मी नम्रपणे सांगतो, आपल्या वाणीला यश येण्यासाठी, म्हणजे आपल्या मुलांनी आपलं ऐकण्यासाठी, त्या वाणीला यश येण्यासाठी नामाची गरज. आपलं आचरण असल्याशिवाय ते होणार नाही. बाहेरचं खाणं अत्यंत वाईट आहे, अत्यंत. कुठलीच गोष्ट शुद्ध प्युअर ज्याला म्हणते अशी मिळत नाही. शारीरिक दृष्ट्या तर नाहीच नाही, पण बाकीच्या दृष्टीने तर नाहीच. या परिस्थितीत सुद्धा यज्ञेश्वर शिकत होता. आणि मग कुर्तकोटींकडे भोजनाची व्यवस्था काही दिवसांनी झाली. कुर्तकोटींच्या पाठशाळेमध्ये कुर्तकोटी शंकराचार्य होते, विद्वान होते, आपल्या महाराजांचे अनुग्रहित होते. त्यांच्या जवळ बाबांना राहण्याचा अत्यंत सुंदर योग, शिक्षण आणि त्यांचा सहवास असं झाला. कुर्तकोटी पाहत होते की हा मुलगा किती बुद्धिमान आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये, केवळ परीक्षा नाही तर नित्याच्या संवादातनं, नित्याच्या संभाषणातनं यज्ञेश्वराची तर्कशुद्धता, त्याची वाणी, त्याचा संस्कृतचा अभ्यास, त्याची विचारसरणी, त्याचा तर्क विचार इतका सुंदर होता की कुर्तकोटी शंकराचार्यांच्या मनामध्ये एक दिवस आलं की चिरंजीव यज्ञेश्वराला माझा उत्तराधिकारी शंकराचार्य म्हणून नेमावं. आणि यज्ञेश्वराला न कळता एका उत्तम ज्योतिषाला त्यांनी यज्ञेश्वराची पत्रिका दाखवली. सज्जनो, शंकराचार्य होण्यासाठी संन्यास दीक्षा घ्यावी लागते. आणि त्या ज्योतिषाने सांगितलं की यज्ञेश्वराच्या कुंडलीमध्ये संन्यास आश्रमाचा योग नाही. कुर्तकोटी नाराज झाले. काय वय होतं बाबांचं? 15-16 वर्षांचं, 17 वर्षांचं वय. पण बुद्धिमत्ता, आचरण आणि ज्ञानाचं आणि आचरणच, सज्जनो, ज्ञानापेक्षा ना आचरणाचं तेज जास्त असतं. केव्हाही लक्षात ठेवा. ज्ञानापेक्षा भक्ती, ज्ञानापेक्षा आचरण जास्त श्रेष्ठ. आणि शंकराचार्यांना वाईट वाटलं. काय सांगावं तुम्हाला, त्या वयामध्ये, वयाच्या 15-16व्या वर्षी कुर्तकोटींकडे राहत असताना यज्ञेश्वरांनी कुणी न सांगता, चिंतन किती असेल बघा, एक दिवस बसले आणि विचार आला आणि एक सुंदर असा मोठा निबंध लिहिला. त्या निबंधाचा विषय होता हिंदू संस्कृतीचे संरक्षण कसे करा, हिंदू धर्म संस्कृतीचे संरक्षण कसे करा. त्याच्यावर उत्तम निबंध लिहिला कुर्तकोटींना. आणि त्याच वेळेला वयाच्या 15व्या-16व्या वर्षी यज्ञेश्वरांचं आयुष्याचं ध्येय ठरलं. ते ध्येय होतं, माझं संपूर्ण आयुष्य, माझं संपूर्ण जीवन, माझं संस्कृत भाषा प्रचार आणि हिंदू संस्कृतीचं संरक्षण, प्रचार आणि प्रसार याच्यासाठी मी वाहणार आहे. वयाच्या 16व्या वर्षी असं ठरू शकतं, ठरलं जातं. अशी बुद्धिमत्ता याही काळात होती, आजही आहे. फक्त त्याला दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं. आपली मुलं आजही बुद्धिमान आहेत, आजही चांगली आहेत. फक्त त्यांना त्यांच्या विचारांना दिशा योग्य पद्धतीने देण्याचं काम मला असं वाटतं घरातून, समाजातून, शिक्षण प्रणालीतून होत नाही. जेव्हा ते संस्कार शिक्षणातनं आणि समाजाकडनं होत नसेल तर खऱ्या अर्थाने पहिली जबाबदारी पालकांची. तेव्हा आपण त्यांना ते, बाबा तू एक संस्कार तर कोणती आई करू शकते. त्याला आई सुशिक्षित असण्याची गरज नाही, फक्त सुसंस्कृत असण्याची गरज आहे. सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं
त्याच्यामध्ये बराच फरक आहे. मला असं वाटतं आपल्या पिढीतल्या सगळ्यांचे आई बाबा फारच कमी शिकले. माझी आई फक्त 2रा वर्ग शिकलेली आणि 2रा वर्ग शिकून सुद्धा तिला कितीतरी वर्ष स्वतःची सही पण करता येत नाही. पुढे ती प्रौढ शिक्षण शाळेत जाऊन तिने स्वतःची सही शिकली. पण एखादी सुशिक्षित आई सुद्धा जितकं चांगले संस्कार आपल्या मुलांवर करू शकणार नाही, इतके माझ्या खेड्यातल्या 9वार पातळ 2 रंगाचं नेसणाऱ्या शेतामध्ये निंदायला जाणाऱ्या आईने जे केलेत ना, अप्रतिम. आईचा संस्कार फार महत्वाचा. आपल्या मुलांना हे आईनीच शिकवायला पाहिजे की बाळा, पैसा प्रतिष्ठा हे तर मिळवायचं आहे सन्मार्गाने, पण ते तुझ्या आयुष्याचं तेवढंच ध्येय नाहीये. तुला आयुष्यात समाधान मिळवायचं. तुला आपण ज्या धर्मामध्ये ज्या राष्ट्रामध्ये निर्माण झालो त्या धर्माची त्या राष्ट्राची तुला सेवा करायची आणि त्याच्यासाठी तू उत्तम भक्त बनणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेला तुझं पॅकेज 10 लाखाचं असेल तरी चालेल, पण तू महाराजांचा आपल्या कुलदेवतेचा भक्त बनला पाहिजे. हे तर आई शिकवूच शकते, शिकवूच शकते. जेव्हा या सगळ्या संतांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना हाच विचार आहे की आपली जनरेशन प्रापंचिक दृष्ट्या आपण पहिलं कर्तव्य करू की आपली जी पुढची पिढी, आपली नेक्स्ट जनरेशन ही उत्तम घडली पाहिजे आणि ती उत्तम घडण्यासाठी ती चारित्र्यवान असली पाहिजे, नीतिमान असली पाहिजे. आज मुलांना नीतिमत्ता, चारित्र्य, मॉरल म्हणजे नेमकं काय करायचं हेच माहिती नाही. अशा चरित्रातनं सगळं कळतं. खायला नसलं तरी माणसाची गरिबी अर्थाची असली तर चालते, मनाची, विचारांची, संस्कारांची गरिबी असता कामा नये. अनेक समाज थोर महापुरुषांच्या याच्यात आपण शिकलो. तर असा इतक्या पद्धतीने यज्ञेश्वराचं शिक्षण सुरू होतं. पुढे तिथलं शिक्षण संपलं आणि मग आता पुढे काय करायचं. नाशिक मधलं सगळी विद्वत्ता संपादन झाली होती. आता अजून पुढची लालसा ज्ञानाची यज्ञेश्वराची राहिली होती. पुढलं शिक्षण घेण्यासाठी पुण्याला बापट शास्त्री होते आणि त्या बापट शास्त्रींकडे शिक्षणासाठी म्हणून यज्ञेश्वर तिथल्या आचार्य कुलात मध्ये प्रवेशित झाले. तिथे एक आनंदाची गोष्ट यज्ञेश्वराला पहिल्यांदा जाणवली की आता बापट शास्त्रींच्या आचार्य कुलामध्ये राहणं, खाणं, जेवणं याची उत्तम व्यवस्था विद्यार्थ्यांची केली जाणार होती आणि त्या पूर्ण व्यवस्थेचा 100% उपयोग यज्ञेश्वरांनी केला. तो इतका आनंद की मला आता फक्त अभ्यास करायचा आहे. किती अभ्यास मी तुम्हाला सांगू. अप्रतिम की पूर्ण वेळ आपली स्नान संध्या नृत्याचा अन्निक झाल्यानंतर पूर्ण वेळ एक क्षणही यज्ञेश्वर अभ्यासाशिवाय घालवत आणि त्यावेळेला जेवढं रोज शिकवलं जायचं तेवढंच्या तेवढं 100% सायंकाळी यज्ञेश्वराचं मुखोद्गत असायचं. काय मुखोद्गत असायचं? त्यांचे विषय सुद्धा आपल्याला लक्षात ठेवून लिहून आणावं लागतात. लघु सिद्धांत कौमुदी, सिद्धांत कौमुदी, साहित्य दर्पण, वेदशास्त्र, सगळं यज्ञेश्वराचं मुखोद्गत. शिकवलं की पाठ. जे पाठ होणार नसतं ते आठवून तेव्हाच्या तेव्हा आपल्या आजच्या भाषेत हार्डवर्क डिस्कला फीड केलेलं असायचं. संध्याकाळी त्याचं चिंतन, मित्रांबरोबरची चर्चा सुद्धा अभ्यास विषयकच असायची. दुसरा विषयच नाही. मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की बाळांनो, शिक्षणाचं जे वय ना, हे शिक्षणा व्यतिरिक्त कुठे जाता कामा नये. तुमचा फोकस आज खूप तो होतोय, तो त्या काळी नव्हता. पुढे इतकं सगळं झाल्यावर एकच शेवटचा प्रसंग सांगतो, कारण चरित्र खूप मोठं आहे. त्यातले फक्त महत्वाचे प्रसंग मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या तर नाही, पण सोमवारी आपण दुसरा भाग घेऊया. असं मस्त आचार्य कुलामध्ये बापटांच्या अतिशय विद्वान बापट, पण फार मोठे डिव्होटी आणि भगवद्गीतेवर आणि आपल्या वैदिक धर्मावर प्रेम करणारे होते.
या आचार्य कुलामध्ये वार्षिक स्नेह संमेलन ठरलं, संस्कृत वार्षिक स्नेह संमेलन. आणि त्या वार्षिक स्नेह संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून काशीचे त्या काळचे भारतातले सगळ्यात मोठे विद्वान पंडित राजराजेश्वर शास्त्री द्रविड यांना बोलवलं. म्हणजे आता आपण गणेश्वर गुरुजी म्हणतो की गणेश्वर गुरुजींच्या वडिलांना, ते नांदेडला पण आले. आता वार्षिक स्नेह संमेलन सगळ्या मुलांनी सहभाग घेतला आणि संस्कृत पाठशाळेचं ते तिथे काही तेरामेरा असं काही वेद स्नेह संमेलन नव्हतं, तर तिथे शास्त्र चर्चा आणि त्या शास्त्र चर्चेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आणि ती शास्त्र चर्चा श्रवण करण्यासाठी राजराजेश्वर शास्त्री द्रविड बसले. राजराजेश्वर शास्त्री द्रविडांचा 2 वेळा संबंध डायरेक्ट बाबांच्या चरित्राशी येतो. पहिला हा त्यांच्या विद्यार्थी दशेत आलेला आणि ती शास्त्र चर्चा झाली. प्रत्येक विद्यार्थी शास्त्रावर आपलं मत मांडत असे, तो श्रवण करत असे, बाकीचे सगळे श्रवण करत असे. करता करता बाबांची वेळ आली. बाबांनी शास्त्र चर्चेवर आपलं भाषण द्यायला, आपलं मत मांडायला सुरुवात केली. संस्कृत मधून व्यवस्थितपणे शांतपणे आपला संपूर्ण विचार इतक्या शांतपणे तर्कशुद्ध पद्धतीने मांडला की राजराजेश्वर शास्त्री द्रविड अवाक झाले. विद्वान माणूस एका विद्यार्थ्याच्या शास्त्र चर्चेवरच्या आपल्या प्रतिपादनांनी स्तंभित व्हावा आणि स्तंभित झालेला तो महापुरुष तत्कालीन भारतातला सगळ्यात मोठा वेद पंडित. आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी यज्ञेश्वरांचं कौतुक तर केलंच, आणि नुसतं कौतुक नाही केलं तर म्हणाले, काशीमध्ये एक शास्त्र चर्चा आहे, त्याच्यासाठी तू येशील का? सज्जन हो, बापटांच्या आचार्य कुलाचं नाव आज भारताच्या खऱ्या अर्थाने ज्ञानाचं विद्यापीठ असलेल्या काशीमध्ये झालं होतं. यज्ञेश्वरचंच नाव नव्हतं मोठं झालं, तर यज्ञेश्वरांनी आपल्या महाविद्यालयाचं, आपल्या आचार्य कुलाचं नाव मोठं केलं. आणि इथेच ते थांबले नाही सज्जन हो. आणि मग काशीचं बोलावणं आलं, काशीचं संमेलन ठरलं. भारतातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान काशीला त्या वेद संमेलनासाठी, शास्त्र संमेलनासाठी आले. तिथे मोठी शास्त्र चर्चा झाली, तिथे संमेलन झालं. आणि तिथे पुन्हा चिरंजीव यज्ञेश्वर माधव शास्त्री कस्तुरे, आचार्य कुल पुणे या विद्यार्थ्यांनी आपलं मत जेव्हा प्रदर्शित केलं, मांडलं संस्कृत मधून, तेव्हा सगळ्या पंडितांनी, राजराजेश्वर शास्त्री तर आधीच स्तंभित झालेले होते, सगळे पुण्यात काशीतले पंडित आनंदाने उभं राहून टाळ्या त्यांनी वाजवल्या, कौतुक केलं. कळमनुरी सारख्या खेड्यातला एका गरीब पण अत्यंत विद्वान आचरणशील ब्राह्मणाचा मुलगा काशी गाजवणं. आणि त्या काळात म्हणजे साधारण 1928-30 हा काळ असतो, त्या काळामध्ये यज्ञेश्वरांनी आपल्या विद्वत्तेने, आपल्या आचरणांनी, आपल्या तेजाने काशीची सभा गाजवली. आणि तिथून मग हा यज्ञेश्वर वेगळ्या पद्धतीने त्याची ओळख आचार्य कुलातच नव्हे तर संपूर्ण भारतात व्हायला सुरुवात झाली होती. इथे झालेली सेवा आज आपण थांबूया. उर्वरित भाग आपण सोमवारी घेऊ बाबांच्या केसात. नित्याची प्रार्थना. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद कोणत्या गोष्टींचा, नको खेद
कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत असे, जाणत असे, आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ तुझ करील ऐसे नाही, ऐसे नाही, आवडीने भावे जैसी स्थिती आहे ऐशा परी राहे, जैसी स्थिती आहे ऐशा परी राहे, कौतुक आहे संचिताचे, संचिताचे, आवडीने भावे एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज